अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण वामनराज प्रकाशनचा वर्ष चौथ्याचा अंक चौथा म्हणजे हा वामनराचा 16वा अंक आहे. कार्तिक म्हणजे 26 जानेवारी 87चा हा अंक आहे. त्यात परमपूज्य मामा नामासी विन्मुख तो नर पापिया याबद्दल आपले विचार सांगतायत. हरिपाठातील 10वा अभंग असा आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवीर धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्याचे कुळ शुद्ध. वरील अभंगाचा साधारणपणे अर्थ असा केला जातो. गंगा यमुना सरस्वती या 3 पवित्र नद्या ज्या प्रयाग क्षेत्रात एकत्र मिळतात त्या किंवा तत्समान दुसऱ्याही आणखी पवित्र तीर्थक्षेत्रांच्या कितीही यात्रा करून स्नाने केली तरी भगवान नामस्मरणाचे ठिकाणी श्रद्धा नसेल तर ते सर्व व्यर्थ होय. नामस्मरणाविषयी ज्याच्या ठिकाणी आदर नसेल त्याचे पातक कधी फिटत नाही आणि संकटकाळी एका ईश्वरावाचून कोणी धावून येत नाही. वाल्मिकी ऋषींनी भगवान नाम हे त्रैलोक्यातील सर्व प्राणीमात्रांचा उद्धार करण्यास समर्थ आहे असे जे रामायणात सांगून ठेवले त्याचाच अनुवाद सर्व पुराणे ग्रंथातून केलेला आहे. यासाठी हरिनामाचा सतत जप करा म्हणजे परंपरेने तुमचे सर्व कुळाच्या कुळ पवित्र होईल असे मी ज्ञानदेव तुम्हाला सांगतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर त्यांच्याच कृपेने जसे जमले तसे विवरण करण्याचा प्रयत्न केला. तसाच प्रयत्न या 10व्या अभंगाचे विवरण त्यांच्याच कृपेने करण्याचा करू. सनातन वैदिक धर्मामध्ये पुण्यप्राप्तीची जी अनेक साधने सांगितली आहेत त्यात तीर्थयात्रेचे महत्त्व फार सांगितले आहे. या कारणाने ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सर्व संतांसमवेत तीर्थयात्रा केल्या. नामदेव महाराजांचे तीर्थबोलीचे अभंग पाहिले असता ही गोष्ट समजून येईल. परंतु ती तीर्थयात्रा कशी असावी याचाही काही विधी ठरलेला आहे व तोही शास्त्रांनी सांगितला आहे. परंतु ते तीर्थच आपणास पावन करणारे आहे अशी दृढ श्रद्धा असावयास पाहिजे. ती असत नाही. यासाठीच हरिपाठाच्या श्री ज्ञानदेवाकृत 10व्या अभंगामध्ये त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ यासाठी कुंभमेळ्याचे उदाहरण प्रसिद्ध आहे. जसे सिंह राशीत गुरुग्रह आला की त्यावेळी जो पर्वकाळ असेल त्यावेळी हजारो साधू संन्यासी त्या पर्वकाळात स्नान करतात. त्यामुळे ती तीर्थे पवित्र होतात व त्यानंतर सामान्य मनुष्याने तेथे स्नान केल्यास ते मुक्त होतात. परंतु त्या तीर्थावर तसा भरोसा असेल तर ते घडते. पण चित्त जर स्थिर नसेल तर कोणीतरी जरी देहाने तीर्थे हिंडला व स्नाने केली तरी तो व्यर्थ जातात. श्री संत तुकाराम महाराजांचे वेळी एक गोष्ट घडली. ती अशी. गावातील काही मंडळी तीर्थयात्रेस निघाली व ती तुकाराम बुवास यात्रेला चला असा आग्रह करू लागली. त्यावेळी त्यांनी सांगितले की मला येणे शक्य नाही, परंतु माझा ज्यांच्यावर जीव जडला आहे असा एक भोपळा आहे तो घेऊन जा. त्यावर तो भोपळा घेऊन सर्व यात्रेकरू गेले व ज्या ज्या तीर्थाच्या ठिकाणी त्यांनी स्नाने केली त्या त्या ठिकाणी त्या भोपळ्यास स्नान घातले. सर्व यात्रा उरकल्यावर तो भोपळा यात्रेकरूंनी तुकाराम बुवांकडे परत केला. तेव्हा तुकोबा म्हणाले, असे करा, यात्रेचे पारणे येथेच करा आणि याच भोपळ्याची भाजी करून
पारणे साजरे करू. असे ठरल्यावर त्या भोपळ्याची भाजी केली व सर्वांची पाने मांडून त्यावर ती भाजी इतर पदार्थांसह वाढली आणि सर्व भोजनास बसले. जेव्हा प्रत्येकाने ती भाजी तोंडात घातली त्यावेळी भाजी कडू जहर लागली म्हणून सर्वांनी ती खाण्याचे नाकारले. तेव्हा तुकोबांनी विचारले, अहो, हा भोपळा तीर्थयात्रा करून आला तरी त्याचा कडूपणा गेला नाही, म्हणजेच चित्त स्थिर नसेल तर तीर्थयात्रेने काही होणार नाही. परंतु तीर्थयात्रा करणे सर्वांनाच शक्य नसते. शारीरिक, मानसिक व आर्थिक अडचणीही असू शकतात. त्यामुळे तीर्थयात्रा होऊ शकत नाहीत. असा मनुष्यास नामस्मरणाचा सोपा उपाय सांगितला आहे. अर्थात हे नाम कसे घ्यायचे तो विचार पुढे येणार असल्याने तेव्हा पाहू. परंतु एखाद्या सत्पुरुषाने अधिकारवाणीने जर एखाद्यास सांगितले तर ते तीर्थच पावन होते. यासाठी पूर्वीचे एक प्रसिद्ध उदाहरण पाहू. तीर्थयात्रा करणे सर्वांना शक्य नसते. शारीरिक, मानसिक व आर्थिक अडचणी असू शकतात. त्यामुळे तीर्थयात्रा होऊ शकत नाहीत. अशा मनुष्यास नामस्मरणाचा सोपा उपाय सांगितला आहे. अर्थात ते नाम कसे घ्यायचे तो विचार पुढे येणार असल्याने तेव्हा पाहू. परंतु एखाद्या सत्पुरुषाने अधिकारवाणीने जर एखाद्यास सांगितले तर ते तीर्थच पावन होते. यासाठी पूर्वीचे एक प्रसिद्ध उदाहरण पाहू. जगन्नाथ पंडित नावाचे थोर कवी व अधिकारी पुरुष होते. परंतु त्यांचे काही प्रारब्ध आडवे आले व त्यांची लवंगी नावाच्या स्त्रीशी गाठ पडली. तिच्याबरोबर लग्न करून तो काशीसारख्या गंगाकाठी असलेल्या पुण्यक्षेत्री विषय कर्दमात बुडून राहत असे. पण त्यांचीही वेळ आली. एके दिवशी सूर्य उगवला तरी गंगाकाठी हे त्या लवंगीबरोबर पौडले होते. त्याचवेळी गंगेवर स्नानादी उरकून एक थोर सत्पुरुष आपल्या आश्रमात परत चालले होते. त्यांचे नाव अप्पय्या दीक्षित. त्यांनी या पंडित जगन्नाथास पाहून त्यास उपदेश केला की अरे, जसे असे काशी क्षेत्रासारखे पवित्र स्थान, तशात गंगेसारखी माऊली वाहत असता तिचे काठी तू या विषय कर्दमात रचून बसला आहेस. यास काय म्हणावे. हे ऐकताच जगन्नाथ पंडितांचा विवेक जागृत झाला व तो विचारू लागला, हे गुरुदेवा, ही गंगा माऊली माझ्या पापांचे क्षालन करेल काय. त्यावर ते सत्पुरुष म्हणाले, अरे, गंगामाता तर सर्व पापाचे क्षालन करण्यासाठीच वाहते आहे. तरी तू तेथे जा व त्या गंगे मातेची प्रार्थना कर. तिची करुणा भाग, ती तुला खात्रीने मुक्त करेल. हे त्या सत्पुरुषांचे वचन ऐकून पंडित जगन्नाथ गंगा मातेकडे गेला. तो एक थोर कवी असल्यामुळे त्याने गंगालहरी नावाचे काव्य करून गंगा मातेची करुणा भाकली. तेव्हा प्रत्येक कवनास गंगा एक एक पायरी चढत चढत 52 पायऱ्या चढून ते कवन संपण्याच्या वेळी पंडित जगन्नाथास आपले ठिकाणी सामावून घेती झाली. पंडित जगन्नाथ मुक्त झाला, परंतु देह संपवावा लागला. माऊलींनी म्हटलेच आहे, शुचित्वे सुची गंगा होये आणि पाप ताप ही जाये, परी तेथे आहे बुडणे एक. याचा अर्थ मोक्ष मिळाला परंतु शरीर सोडावे लागले. पण अभंगात माऊली म्हणतात, जर नाम घेतले तर बुडण्याची भीती तर नाहीच, शिवाय वर मोक्ष मिळणारच. याचा अर्थच असा की भगवान नामस्मरणावरची श्रद्धा सोडून कितीही तीर्थयात्रा केल्या तरी त्या फलद्रूप होत नाहीत. यासाठीच दुसरा चरण आहे, नामासी विन्मुख तो नर पापिया, हरिविण धावया न पवे कोणी. नामाला विन्मुख असलेला नर पापी होय, कारण हरिनामाशिवाय नुसती तो तीर्थयात्रा करीत धावत सुटणार, त्याचा त्याला काहीच फायदा नाही. बरे, ते नाम स्वतःच्या मनाने घेत सुटला तरी त्याचा उपयोग होत नाही. कारण हरी म्हणजे काय
याचा अनुभव ज्या संतांनी घेतला असेल त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शरण जाऊन त्यांच्याजवळील शक्तीच्या योगाने व त्याची युक्ती व ज्ञान ज्यांच्याजवळ आहे त्यांचेच कृपायोगाने नाम दिले गेले तरच उपयोगी पडते, एरवी नाही. यासाठी माऊली म्हणतात, संतांचे अंग लगे पापा ते जिनणे गंगे तेथे संत संगे सुचित्व कैसे. श्री एकनाथ महाराज म्हणतात, स्वये आपण भागीरथी सर्वदा ऐसे जीवी चित्ती कोण साधू जे येती मजमती ते माझी पापे जाती निषेख. यावर ब्रह्मर्षी नारद म्हणतात, तीर्थी कुर्वंती तीर्थानी. तीर्थांना तीर्थत्व साधू संगमाने येते आणि मग ती तीर्थे मनुष्यास पावन करतात. एवढा द्राविडी प्राणायाम न करता जर संतांनाच शरण गेले व त्यांच्याकडून नाम घेतले व त्याचे अनुष्ठान नियमितपणे केले तर शरीर न पडता उद्धार होतो. तो कसा होतो याच्यासाठी तिसरा चरण घालतात. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती. ज्या ग्रंथातर्फे श्रीरामजन्मापूर्वीच भविष्यवाणी उच्चारली गेली तो ग्रंथ म्हणजे वाल्मिकी रामायण. आणि आश्चर्य असे की त्या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे श्रीराम अवतारात सर्व घटना घडल्या असा त्यांचा अधिकार. त्यांचा पूर्व इतिहास मोठा गमतीदार आहे. त्यांचा जन्म एका अग्निहोत्र ज्यांचे घरी आहे अशी वैदिक परंपरा चालवणाऱ्यांचे घरी झाला. एकदा ते जंगलात संविधानासाठी गेले असता तेथे एक यौवनाने मुसमुसलेली युवती भेटली आणि आश्चर्य असे की समिधा राहिल्या बाजूला व ते तिच्याच नादाने वागू लागले. पुढे उदरभरणासाठी वाटमारीचा धंदा करून उदरभरण करू लागले व माणूस मारला की रांजणात खडा टाकायचा असा क्रमच झाला. असे 7 रांजण भरले. असा नियम आहे की पुण्य संपले म्हणजे सत्पुरुषापासून दूर नेणारे भेटतात व पाप संपले म्हणजे सत्पुरुष भेटण्यास येतात. त्याप्रमाणे या वाल्या कोळ्याचे झाले. याचे पाप संपले म्हणजे सत्पुरुष भेटण्यास येतात. त्याप्रमाणे या वाल्या कोळ्याचे झाले. याचे पाप संपताच त्याला बुद्धी झाली व वाटमारीच्या रस्त्यावर हा दबा धरून बसला असता फिरत फिरत ब्रह्मर्षी नारद आले. वाल्या कोळ्याने त्यांना धरले परंतु त्यांच्या झोळीत काही नाही हे पाहून तो त्यांना मारण्यास प्रवृत्त झाला. नारदांनी त्यांना विचारले, माझ्याजवळ काहीही नसताना तू मला ठार का मारत आहेस? त्यावर वाल्या कोळ्याने उत्तर दिले, तुम्ही माझ्या कृत्याला साक्षी आहात व मी जर तुम्हाला जिवंत सोडले तर माझा पुरावा तुम्ही जगास द्याल. म्हणून पुरावा नष्ट करण्यासाठी मी तुम्हाला मारून टाकत आहे. त्यावर नारद म्हणाले, अरे तू मला मारून काय मिळवणार आहेस? हे तू जे वाईट कर्म करतोस यापासून जे पाप तयार होते त्याचे वाटेकरी तरी कोण कोण याचा कधी विचार केलास काय? असे म्हणून नारदांनी स्वतःला झाडाला बांधून घेण्याची तयारी दाखविली. त्याप्रमाणे नारदांना झाडाला बांधून ठेवून तो घरी गेला. त्याने बायका मुलांना विचारले, मी जो वाटमारीचा धंदा करून धन आणतो त्यावरच तुम्हा सर्वांना पोचतो. यात सर्वजण सारखेच वाटेकरी आहात परंतु त्याचे जे पाप लागते त्याचेही तुम्ही सारखेच वाटेकरी आहात की नाही? त्यावर सर्वांनी उत्तर दिले, आम्हाला पोषणे तुमचे कर्तव्य आहे पण तुम्ही जो पैसा आणता त्याच्या पापाचे वाटेकरी आम्ही नाही. हे ऐकताच वाल्या कोळी एकदम स्तब्ध झाला व त्यास नारदांचे शब्द आठवले की हे कोणासाठी पाप करतोस? लगेचच तो नारदांजवळ आला. त्यांना मोकळे करून त्यांच्या पाया पडून त्या पापातून मला मुक्त होण्याचा उपाय सांगा म्हणून विनंती करू लागला. तेव्हा ब्रह्मर्षी नारदांनी त्या वाल्या कोळ्यास उपदेश केला व श्रीराम ही अक्षरे सांगितली. परंतु ती घेण्याची रीत भ्रामरी विधेच्या माध्यमातून सांगितली. त्यामुळे तो वाल्या कोळी मुक्त झाला. इतकेच काय
जेव्हा त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी झाली त्यावेळेस एक पारधी एका क्रौंच पक्षास बाणाने विद्ध करण्याच्या तयारीत होता. ते पाहून वाल्या कोळ्याच्या मुखातून काव्यपंक्ती आल्या. मा निषाद म्हणजे माणसे मारणारा वाल्या कोळी पक्षीसुद्धा मारू नकोस म्हणतो. याचा अर्थ अंतःकरणाची शुद्धी झाली आणि पुढे हेच वाल्मिकी ऋषी झाले. इतकेच काय, त्याने लिहिलेल्या रामायणाप्रमाणे प्रभू रामचंद्र वागले असे महाकाव्य त्यांचे लेखणीतून बाहेर पडले. अशी ही भ्रामरिक विद्या सद्गुरूंकडून शक्तिजागृतीद्वारा त्यास मिळाली व त्या अभ्यासाचे नियमाने पालन केल्यावर आपोआप शक्ती जागृती पासून होणारे फायदेही मिळाले. त्यानंतर वासनाक्षय होऊन दिव्य ज्ञान प्राप्त झाले व त्यानंतर ते जीवनमुक्त झाले. यासाठी नामाचे श्रेष्ठत्व समजून घेऊन त्याप्रमाणे अभ्यास करावा म्हणजे सर्व ठीक होते. वाल्या कोळ्याबद्दल समाजात अशी म्हण पडली आहे की उलट्या नामे वाल्या तरला, म्हणजे मारा मारा म्हणून तो तरला असा अर्थ कोणीही समजू नये. उलट्या नामाचा अर्थ जेव्हा मी माझ्या आईस विचारला तेव्हा त्यांनी मोठा योग्य खुलासा केला. श्रीराम या नामात श्री अधिक राम असे 2 शब्द व 3 अक्षरे आहेत. आता उलटे नाम घ्यायचे म्हणजे राम भ्रामरीचे माध्यमातून आधी म्हणायचे व श्री नंतर आपोआप होतो अशी रीत आहे. राम हे अक्षर खर्ज या स्वरात घेऊन जेवढे लांबविता येईल तेवढे लांबवावे, मग तेथेच थोडे थांबावे व नंतर नाकातून अगर मुखातून श्वास वर येईल तो आपोआपच श्री होईल. तो शांतपणाने घेऊन पुन्हा रामच म्हणावे. हा आवाज भुंग्याच्या आवाजाशी समरस असावा. या गुंजारवाने मन गुंते व जप आपोआपच होऊ लागतो. असा रोज झेपेल एवढा जप करीत गेलात की प्रत्येक वेळी काही वासना जाळूनच तो त्यास उच्छ्वास होतो. असा अभ्यास करता करता एक दिवस असा येईल की वासना शिल्लक राहणार नाहीत. मगच वासुदेव स्वरूपाचा अनुभव येऊ लागतो. याच मतावर माऊलींनी 8व्या अध्यायात काही ओव्या घातल्या आहेत. तैसे चित्त राहील या पांडवा, प्राण्यांचा प्रणवची करावा, अनुवृत्ती पंथे आणावा मुद्नीवरी, जेथ आकाशी मिळे ना मिळे, ऐसा धरावा धारणा बळे, जप मात्रात्रय मावळे अर्थविधी. असा भ्रामरी विद्येने वाल्या कोळ्याने नामाने तिन्ही लोकात उद्धार करून घेतला. तिन्ही लोकात याचा अर्थ शरीराच्या तळव्यापासून तो मस्तकापर्यंतच्या तिन्ही लोकात माऊली म्हणतात. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. अकार म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे तळव्यापासून कमरेपर्यंतचा भाग. उकार म्हणजे विष्णुलोक म्हणजे कमरेपासून भिवयांपर्यंतचा भाग. मकार म्हणजे रुद्रसृष्टी किंवा रुद्रलोक. हा भाग भुवयांपासून वर मस्तकापर्यंतचा होय. अशा तिन्ही लोकात वाल्या कोळ्याने उद्धार करून घेतला. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सांगणे आहे की